नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आता सर्वात मोठी अशी घोषणा केली आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. तर मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान पुढे काय काय म्हटले आहे आणि त्यांनी काय काय घोषणा केल्या हे आपण सर्व बघणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण बघू की मोदी सर काय काय म्हणतात. तर मोदी सरांनी अशी घोषणा केली की देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे. त्यामध्ये सुमारे 3 हेक्टरपर्यंत मर्यादा ही शेतीची ठेवण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणकोणत्या बँकांचा हा उल्लेख असणार आहे आणि त्या बँकांची कर्जमाफी होणार आहे. एक म्हणजे जिल्हा बँक, 2 म्हणजे राष्ट्रीय बँक, 3 म्हणजे गव्हर्नमेंट बँक, पतसंस्था, शासकीय बँक, ह्या सर्व बँकांची कर्जमाफी ही होणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या सालापासून तर कोणत्या सालापर्यंत कर्जमाफी होणार आहे त्याबद्दल बोलताना पुढे त्यांनी असे म्हटले की 2014 पासून ज्यांनी कर्ज काढलेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे म्हणजे 2014 ते 2024पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ होणार आहे. त्याचप्रमाणे कोणताही शेतकरी ह्या योजनेपासून किंवा कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. हे सरकार, भाजप सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याच शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीपासून वंचित ठेवणार नाही किंवा कोणत्याही योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित आम्ही ठेवणार नाही. त्याचप्रमाणे ते पुढे बोलताना सुद्धा असे म्हटले की की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलेले वचन आता आम्ही पूर्ण करत आहोत. आम्ही शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्याचा सातबार आता आम्ही कोरा करणारच आहे. देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना लवकरात लवकर ते कर्ज माफ करून सुद्धा शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही नवीन कर्ज हे लवकरात लवकर मिळवून देणार आहे. आणि मित्रांनो, त्यांनी पुढे बोलता बोलता असे सुद्धा म्हटले की ही कर्जमाफी आतापर्यंतच्या इतिहासातील म्हणजे काँग्रेस काळातील सरकारच्या इतिहासातील आतापर्यंत भारताच्या इतिहासातील ही कर्जमाफी स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी कर्जमाफी असणार आहे. आणि शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ आम्ही देणार आहोत. ह्या कर्जमाफीमधून आम्ही कोणाला सुद्धा वंचित ठेवणार नाही आणि शेतकऱ्यांचा आशीर्वाद असाच आमच्या मागे राहून अशी घोषणा आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनी पुढे बोलताना असे सुद्धा सांगितले की सध्या देशातला शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे आणि या शेतकऱ्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढायचे असल्यास होईल तेवढी मदत शेतकऱ्याला करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही एक पाऊल उचलत आहे, ते म्हणजे कर्जमाफीचा जो मुद्दा सातत्याने विरोधक धरून ठेवत आहे. आता आम्ही त्यावर अंमलबजावणीसुद्धा केली आहे आणि बोलत नाही तर आम्ही करून दाखवतो. म्हणून आता आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत आहोत. 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आम्ही करणार आहोत. ही संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितली. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की आपण जर बघितलं, यंदा राज्यावर किंवा देशावरही दुष्काळाचं सावट होतं. त्यामुळे दुष्काळी मदत आणि अनुदानसुद्धा आता शेतकऱ्यांना मिळणे गरजेचं आहे. यावर्षी पावसामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडला होता, तरी अजून खूप साऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसेसुद्धा जमा झाले नाही. तर त्या शेतकऱ्यांना हे पैसे ताबडतोब म्हणजे आम्ही त्याप्रमाणे आदेशसुद्धा दिले आहे विमा कंपन्यांना की त्या शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे जमा करण्यात यावे. आणि शेतकऱ्यांच्या डायरेक्ट DBTद्वारे म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर याद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आता हे पैसे जमा होणार आहेत. राज्यात हा दुष्काळ आहे, त्याप्रमाणे दुष्काळामध्ये जे मंडळ घोषित केले आहे त्यांना आता लवकरात लवकर दुष्काळी मदत करण्याचे हे सुद्धा आदेश दिले आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व संस्थांना असे सुद्धा सांगितले आहे की शेतकऱ्यांना होईल तेवढी मदत ही करा. त्याचप्रमाणे त्यांनी पुढे बोलताना असे म्हटले आहे की आपले सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे आणि शेवटपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहील. तळागाळातल्या आणि गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सुद्धा सरसकट कर्जमाफी आम्ही केली आहे. तीचप्रमाणे 5 लाखापर्यंत कर्जमाफी ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. पुढे बोलताना मोदी सर असे म्हटले की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे, म्हणून शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना नेहमी मदत करत आलो आणि पुढे सुद्धा मदत करत राहू. शेतकऱ्यांसाठी आमचे दार हे नेहमी उघडे आहे. ते आम्ही असं नाही की घर बसून राजकारण करतो. आम्ही शेतकऱ्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न विचारून त्याच्यासाठी आम्ही काम करतो. तुम्ही बघू शकता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सुद्धा त्यांनी सांगितले, उदाहरण देऊन की हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं तेव्हा अवकाळी पाऊस झाला तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांचे हाल जाणून घेतले. शेतकरी खूप दुःखी आहे, तर हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असतं, म्हणून शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. तर त्यांनी पुढे म्हटले की तुम्ही शेतकऱ्यांसाठी आमच्याकडून जे होईल तेवढी आम्ही मदत शेतकऱ्यांना नेहमी करत आलो आणि करत सुद्धा राहू. त्याचप्रमाणे त्यांनी असे सांगितले की आता नमो शेतकरी चा हप्ता
हा येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे उद्यापासून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्तासुद्धा वाटण्यात येणार आहे. तर तो 2 नाही तर 4,000 रुपये, कारण आपण बघू शकतो की PM किसान आणि नमोचा हप्ता सोबत येणार होता, परंतु नमोचा हप्ता उशिरा असल्यामुळे आता शेतकऱ्यांना डायरेक्ट नमोचे 4,000 रुपये येणाऱ्या हप्त्यात म्हणजे उद्यापासून वितरित होणार आहे. त्यांनी पुढे असे सुद्धा सांगितले की आता PM किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये आम्ही वाढ केली आहे. ती म्हणजे पहिल्यांदा शेतकऱ्यांना 6,000 रुपये भेटत होते, तर आता शेतकऱ्यांना आम्ही 8,000 रुपये देणार आहोत. म्हणून शेतकऱ्यांना आता येणारा हप्ता हा तो सुद्धा 3,000 रुपयाचा मिळणार आहे. म्हणजे दोन्ही मिळून तुम्ही विचार करू शकता 4 आणि 3 7,000 रुपये हे आता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यांनी पुढे बोलताना असे सुद्धा म्हटले की आम्ही गोरगरिबांसाठी चालू केलेला शिधा आता मोफत चालू, अजून 5 वर्षासाठी त्याची मर्यादा वाढून 5 वर्षाकरता आम्ही मोफत केला आहे. तर बघू शकता मित्रांनो, ते असे म्हटले की बघा, आपलं सरकार हे शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांचा विचार करणारं सरकार आहे. त्यामुळे आम्ही अशा नवनवीन योजना, आता त्यांनी हे बी सांगितले की आम्ही घरकुल योजनासुद्धा सुरू केली आहे. नमो म्हणजे OBCमधील जे घरकुल आतापर्यंत मिळालं नाही त्या शेतकऱ्यांसाठी नमो घरकुल योजना आम्ही सुरू केली आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती त्यांनी दिली. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.